गुड मॉर्निंग गाईज. मी आज आलोय गावी आमच्या. आता तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवतो. हे बघा आमच्या बायका गावी येऊन पण मॅक्सी कसे घालतात ते दाखवतो तुम्हाला. बॅक व्ह्यू. हे माझी बायको हॅलो गाईज. आणि हे बघा हे एक वहिनी आणि एक बहीण जी लवकर म्हातारी येऊन आहे ती मोठी बहीण. हा दादा. ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी जी लवकर ही पण म्हातारी होईल. हा बघा पोहे खातोय. हे आमची प्रथा बघा. अशी आम्ही पोहे खातो. हे बघा हे बघा ही सौम्या ते हाय. हे आमचं घर. अरे हा तुला विसरलो ना. हे आमचे हे बघा पसारा दाखवतोय कुणाला. आणि हे आमची देव माणूस मधली आजी. हे माझी आई. कोण आहे कोण नाही. भाड. हे काव्या. से हाय गाईस. हा आम्ही आता आमचे दैवत न्यायला आलोय घरी. ट्रेडिशनल डान्स करून नाचत गाचत आम्ही आमचे देव घरी नेत आहे. आमचे दैवत आता घरी आणले आहेत आम्ही. हा गॉसिप चालू आहे यांचा. काहीतरी महत्वाचा गॉसिप. हा याची एक्सप्रेशन बघा. आणि गॉसिप सांगणारी बघा ही आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं? आमच्या दैवतांची पूजा होत आहे आता. ब्रह्मांड व्याप्त देहावती मरुता वास्तवाना भुजंगे कंठे काले कपट शिशुगला देवांची स्थापना झालेली आहे आता. नम्रता घे.
अरे कहना क्या चाहते हो? देवतांची स्थापना झाल्याच्या नंतर आता गाव जेवण होत आहे इथे. एक जार आणून द्या. जार पूर्ण खाली करा, जार पूर्ण खाली करा. हो सर. अर्धे पडले. भाजी भाजी छोले होते. महाप्रसाद झाल्याच्या नंतर आम्ही हरिपाठ ऐकण्याचा आनंद घेतला. नित्यने मनामे ते प्राणी दुर्लभ हरिमुखी म्हणा मोठाची गणना कोण करी तप कर्म क्रियाने धर्म सोहिनी भाव टाकी सदेव गाव कृष्ण गाव नित्य होई रात वित्त होत पुरंद वास वाजता वरिष्ठ भाव ज्ञान देव ज्ञानी राम कृष्ण मन भुवनी करती हरिमुखी म्हणा मोठाची गणना कोण करी. जगद्गुरु तुकोबारायांचं बोलणं आहे. हे संपूर्ण जग एका भगवंताच्या नामाने एका भगवंताच्या रूपाने व्याप्त झालेला आहे आणि हा वैष्णवांचा धर्म आहे म्हणतात. हे जग जसं विष्णूच्या नामाने युक्त झालेलं आहे त्यामुळे भागवत भक्ताने वैष्णवाने या जगतामध्ये जगत असताना कोणत्याही प्रकारचा भेद अभेद अमंगळ आहे असं म्हणतात, मानू नये. कारण की हे जग जे आहे ते पांडुरंगाच्या आणि असे महाराजांकडून माऊलीबद्दल कीर्तन ऐकून मन तृप्त झाले आमचे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ अमंगळ आहे म्हणतात भेदाभेद करणं. कारण की या पारमार्थिक क्षेत्रामध्ये आले असताना इथं आम्ही उच्च नीच असं काही पाहत नाही. सर्वांमध्ये आम्ही ईश्वर पाहतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. मौली ज्ञानोबा काय म्हणतात, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जीव मात्र भेटतील त्या त्या ठिकाणी तुम्ही त्याला ईश्वराचा अंश म्हणून त्याचं पूजन करायचं आहे आणि हाच माझा भक्ती योग आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हरी अर्जुना, जिथं जिथं म्हणून तुला ही भूत मात्र दिसतील, जीव दिसतील या संपूर्ण जगतामध्ये, त्यांना तू भगवंताचा अंश मान आणि त्याचं तू पूजन कर. कारण की हा भक्ती मार्गाचा सोपा मार्ग तुमच्यासाठी. कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णाने आणखी सांगितला, तीच गीता संस्कृत मध्ये होती, ती माझ्या ज्ञानोबारायांनी मराठीमध्ये प्राकृत भाषेमध्ये केली, जेणेकरून तुम्हाला सामान्य जीवाला ती कळेल. कारण की भगवंत संपूर्ण विश्वामध्ये व्यापला आहे, कणाकणामध्ये चराचरामध्ये व्यापलेला आहे. हे ज्याला कळतं तो म्हणजे वैष्णव. कारण की त्याच्याकडे ती जाण आहे. कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा नाही, त्याच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव नसता कामा नये. संपूर्ण जीवसृष्टीवरती त्याचं भगवंतवत प्रेम असावं आणि त्यालाच वैष्णव म्हटलेलं आहे. त्याचा धर्म सांगितलेला आहे की हे जग आहे ते वैष्णवमय मानायचं आहे, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव करायचा नाही आणि हे अमंगळ आहे असं सांगितलेलं आहे. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात,
ऐका जी तुम्ही भक्त भागवत, माझ्या भगवत भक्तांनो तुम्ही ऐका. जर तुम्हाला हे पटतंय की हे जग विष्णूने भरलेलं आहे, तर मग तुम्ही या जगतामध्ये आल्यानंतर आणि अशा प्रकारे आमचे कुलदेवतांची स्थापना आणि कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडलेले आहे. या पृथ्वी तळावरती आल्यावरती कोणत्याही प्रकारची ईर्ष्या तुमच्या मनामध्ये नसता कामा नये. सर्वांचं जे हित कराल ते खरं करा, सत्य करा.